नमस्कार, मी रुग्णमित्र राजेंद्र डगे. मी नुकतंच बातम्या चाळत असताना बघितलं की केईएम हॉस्पिटलचे जी 100 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील आमदार श्री मंगलप्रभात लोढा यांनी एक वक्तव्य केलं की केईएम हॉस्पिटलचं जे नाव आहे ते गुलामगिरीचं प्रत्यय त्यातून येतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे हे नाव बदलावे असं त्यांनी BMCला आव्हान केलंय किंवा आव्हान करत आहेत. माझं मंगलप्रभात लोढा यांना एक म्हणणं आहे की साहेब, नाव बदलून गुलामगिरीतून मुक्त होणार असं तुम्हाला वाटतंय का? पहिला प्रश्न. आणि नाव बदलल्याने केईएम हॉस्पिटलमधल्या ज्या सुविधा आहेत त्या अतिजलद वेगाने रुग्णांपर्यंत पोहोचवणार आहेत का? 2. तर मंगलप्रभात लोढाजी, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही नाव बदलण्याच्या भानगडीत पडू नका. त्यापेक्षा तुम्ही त्या सुविधा रुग्णांपर्यंत अतिजलद वेगाने कशा पोचतील, कशा प्रकारे रुग्णांना उपचार मिळतील ह्यावर तुम्ही लक्ष द्या. आणि जर एवढंच जर असेल, तुम्हाला असं वाटत असेल की गुलामगिरी, तर मंगलप्रभात लोढाजी, आपण मोठे डेव्हलपर आहात, तर आपण स्वतः एक रुग्णालय बांधावं आणि ते गोरगरीब जनतेसाठी मोफत रुग्णालय बांधावं, ही मी या व्हिडिओच्या माध्यमातून ॲज अ रुग्णमित्र म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय. तर मंगलप्रभात लोढाजी, आपण केईएम हॉस्पिटलचं नाव बदलल्याला जाऊ नका. त्यापेक्षा केईएम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा त्या जलद गतीने रुग्णांपर्यंत कशा पोहोचतील याच्यावर तुम्ही भर द्या. तुम्हालाही माहिती आहे किंवा आज मी काल लोकमतमध्ये एक बातमी वाचली की MRI CT स्कॅनसाठी रुग्णांना 3-3 महिन्यांची वेटिंग पिरियड लागली जाते. ही 3 महिन्यांची वेटिंग पिरियड कमी कशी होईल? किंवा रुग्णाला केस पेपर जर काढायचा असेल तर त्याला तासभर लाईनमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून उभं राहावं लागतं. तर अशा वेळेला या सुविधा रुग्णांना सहज सोप्या पद्धतीने कशा उपलब्ध होतील आणि कशा अत्याधुनिक उपचार केईएम हॉस्पिटलमध्ये केले जातील यावर भर द्या, ना की ते हॉस्पिटलचं नाव बदलून त्यावर काही उपचार, म्हणजे त्यावर काही होणार असं तुम्ही करू नका. तर माझी मंगलप्रभात लोढाजींना विनंती आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून, BMCच्या माध्यमातून किंवा तुमच्या आमदार निधीतून किंवा तुम्ही जे डेव्हलपर आहात, तुम्ही तुमच्या माध्यमातून एखादं 500 खाटांचं रुग्णालय मोफत गरजू रुग्णांसाठी उभं करावं. धन्यवाद.